पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अविद्या गुणे मानवा ओमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विना बांधले दृढनाने, परी सत्यमित्या असे कोण जाणे. श्रीराम. मंडळी, समर्थांनी जीव दुःखरूपी का आहे किंवा जीवाला दुःख का भोगावं लागतं त्याची मीमांसा या श्लोकामध्ये केलेली आहे. कोणत्याही जीवाला दुःखाची अवस्था नको असते आणि सुख हे सतत पाहिजे असतं, ही जीवाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख होवावे, ऐसे कोणी भावेना जीवे. नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये की आपल्याला दुःख असावं, आपण दुःख भोगावं असं कोणत्याच जीवाला वाटत नाही. मनुष्य तर सोडून द्या, आपण जन्माला आलेला जो जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाला दुःखही नकोच आहे. दुःख कोणाला आवडत नाही. मग माणसाचा तर प्रश्न बाजूलाच आहे. सुखाची अपेक्षा ही प्रत्येक जीवाला आहे, परंतु अपेक्षा आहे म्हणून सुख मिळतं असं नाही, आणि अपेक्षा नाही म्हणून दुःख यायचं राहतं असंही नाही. ज्याची अपेक्षा नाही ते दुःख अखंड भोगतो, आणि ज्याची अपेक्षा आहे ते सुख मात्र जीवाला सापडत नाही काही केल्या. त्याचं नेमकं कारण जीवाला मरेपर्यंत समजत नाही. जोपर्यंत अध्यात्माच्या विचारामध्ये मनुष्य येत नाही, जोपर्यंत सत्संगतीमध्ये येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचा माणसाला बोध हा केव्हाच होऊ शकत नाही. म्हणून आला आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला सर्व संसार केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. अशा प्रकारच्या मानवी जीवनाची अवस्था होते. जन्माला यायचं, संसार करायचा, मरेपर्यंत दुःख भोगायचं, आणि त्या दुःखरूप अवस्थेमध्येच मरायचं, आणि तेच दुःख घेऊन पुन्हा जन्माला यायचं. हे जे रहाट गाडगं आहे हे जीवाच्या मागे अखंड लागलेलं आहे. परंतु यातून सुटका होण्याचा मार्ग मात्र सापडत नाही, आणि तो मार्ग दाखवण्याचं काम फक्त संतच करत असतात. समर्थांनी त्या गोष्टीची मीमांसा केलेली आहे की काय होतं जीवाला, नेमकं दुःखाचं कारण काय आहे. तेव्हा समर्थ म्हणतात, अविद्या गुणे मानवा उमदेना. अविद्या हे त्याचं मुख्य कारण आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी नसणारी आपली जाणीव, याला अज्ञान असं म्हणतात. व्यवहारामध्ये अज्ञानाचा अर्थ वेगळा, ज्याला काही कळत नाही. सरकार तर कायद्यानं म्हणतं की 18 वर्षाच्या आतली मुलं अज्ञान असतात. हल्ली आता कोणत्या कोणत्या वयातली मुलं काय काय करतात हे सांगायची गरज नाही, पण कायद्याने त्यांना अज्ञान म्हटलंय 18 वर्षापर्यंत. हे अज्ञान नव्हे. अगदी 100 वर्षाचा मनुष्य जरी झाला तरी स्वस्वरूपाचं ज्याला ज्ञान झालेलं नाही त्याला शास्त्र अज्ञानच म्हणतं. म्हणजे मी कोण आहे, माझं मूळ स्वरूप काय आहे ह्याची जाणीव ज्याला झालेली नाही त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपण विचार करत असताना आपला विचार आपल्या नावाशी करतो, आपल्या आडनावाशी करतो, आपल्या जातीशी करतो, आपल्या धर्माशी करतो. खरं मी तो आहे का याचा जर विचार अंतर्मुख होऊन केला तर त्या ठिकाणी आपण त्यातनं अलिप्त होऊ शकतो. पण त्याला सत्संगतीची गरज आहे. संतांचा सहवास ही त्याकरता आवश्यक असणारी बाब आहे. म्हणून ही अविद्या पहिल्यांदा गेली पाहिजे. समर्थ म्हणतात, अविद्या गुणे मानवा उमजेना. आणि कशामुळे ही अविद्या का जात नाही, तर त्याचं कारण आहे माणसाच्या ठिकाणी झालेला भ्रम. भ्रम हा अविद्येतूनच निर्माण होत असतो, आणि तो भ्रम एकदा झाला की मग खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं वाटायला लागतं. भ्रम हा दुःखाला कारणीभूत असतो. भ्रमामुळेच माणसाला दुःख होतं. शास्त्रामध्ये रज्जू सर्प न्याय एक श्रेष्ठ अशा प्रकारचा सतत येणारा विषय आहे. म्हणजे वाकडी तिकडी पडलेली दोरी रस्त्यावर, आणि धड अंधार नाही धड उजेड नाही अशी सांज अवस्थेची असणारी वेळ, त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी ती पडलेली वाकडी तिकडी दोरी जी आहे ती सापाप्रमाणे भासते, आणि तो सर्प भासल्यामुळं जीव घाबरतो. मनुष्य कोणी असला तरी तो घाबरतो. तो घाबरतो गोष्ट खरी आहे, पण कशाला घाबरतो
तू दोरीला घाबरतो का सापाला घाबरतो? तर त्याची भीती सापाविषयी आहे. तो सापाला भीतो, पण वास्तविक काय आहे तर पडलेली दोरी आहे. मग दोरी आहे, भीतो सापाला, म्हणजे नेमकं भीती कशाची आहे तर भीती सापाची आहे, पण वस्तुतः तिथं साप नाही आहे. पडलेली आहे दोरी, पण त्या दोरीबद्दलचा असणारा निर्भयता ही त्याच्या ठिकाणी नाही. हे असं का होतं तर आहे दोरी पण भासतो साप, ही त्याचं मूळ कारण आहे. असं जे भासमान आहे त्याला भ्रम असं म्हणतात. जे आहे तसं न दिसता ते वेगळ्या स्वरूपानं आपल्याला दिसणं किंवा तशी जाणीव होणं त्याला भ्रम असं म्हणतात. मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे. भर उन्हाळ्यामध्ये, चैत्र वैशाखाच्या उन्हाळ्यामध्ये माळ रानावर दूर अंतरावरती पाण्याच्या लाटा अशा उसळताना दिसतात. ते आपल्याला माहिती असतं पाणी नाही आहे, त्या उन्हाच्या झळा आहेत. जमिनीवरती ऊन पडून परावर्तित झाल्यानंतर त्या पाण्याच्या लाटासारखं दिसतं. परंतु जे मृग आहे, हरिण आहे, त्या हरणाला ते पाणी वाटतं आणि त्या पाण्याच्या ओढीने ते धावतं. त्या ठिकाणी त्याला ऊर फुटून त्या ठिकाणी मारावं लागतं त्या हरणाला. कशाच्या मागं तर मृगजळाच्या मागं. पाणी नाही पण पाण्याचा झालेला भ्रम आहे पाणी आहे असा, तर हे दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून समर्थ म्हणतात असा भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य हा आत्महिताला चुकलेला आहे. म्हणून भ्रमे चुकले हित ते आकळेना. म्हणून स्वतःच्या हिताची जाणीव जीवाला होत नाही. अनहित स्वतःचं अशा प्रकारचं नुकसान हा जीव करून घेत असतो. समर्थ म्हणतात की अशा या भ्रमाच्या अवस्थेमध्ये मनुष्य काय करतो तर परीक्षेविना बांधले दृढ नाणे. समर्थांनी व्यवहारातले एक उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळामध्ये पैसे हे नगद स्वरूपात म्हणजे नाण्याच्या स्वरूपात असायचे. 1 रुपयाचं नाणं, पैशाचं नाणं, आदिली, पावली, चवली, दिडकी, दमडी असे नाणे होते वेगवेगळे. मनुष्य ते आपल्या कनवटीला बांधायचा, म्हणजे धोत्राच्या गाठीमध्ये बांधायचा. अशा प्रकारचे पैसे बांधून आपल्या प्रवासाला जात होता मनुष्य. समर्थ म्हणतात परीक्षेविनी बांधले दृढ नाणे. आपल्या गाठीला तर ते नाणं बांधलेलं आहे, पण त्याची परीक्षा केलेली नाही. ते खरं आहे का खोटं आहे त्याची परीक्षा न करता ते जर नाणं आपण गाठीला बांधून आपण जर बाहेर प्रवासाला गेलो आणि दुकानात जर काही खरेदी करायची वेळ आली आणि ते नाणं जर सोडून आपण दुकानदाराला दिलं तर काय होईल? ते खोटं असेल तर काय होईल? माल तर मिळणारच नाही, पण दुकानदारासमोर आपली फजिती होईल. जाऊ द्या, तो नाण्याचा विषय फार जुना झाला. हल्लीच्या काळातला दृष्टांत बनावट नोटा. आपल्याला हातोहात फसवून माणसं बनावट नोटा, खोट्या नोटा देतात. एखाद्यानं खोट्या नोटाचा बंडल आपल्याला दिला चुकून, आपण गडबडीत घेतला. 100च्या नोटा आहेत म्हणा, 200च्या नोटा आहेत म्हणा. वास्तविक खोट्या नोटा या 100च्या 50च्या काढायचं नाही, 200 500च्या काढतात. पूर्वी 1000च्या होत्या म्हणून 1000च्या काढत होते, त्या शासनानं बंद केल्या, पण आता 200 500च्या निघतात. तेव्हा एखादा बंडल जर चुकून आपल्याला 500 रुपयाच्या नोटाचा एक बंडल, खोटा नोटांचा बंडल आला आणि माझ्याकडे आपण 50,000 रुपये आहेत असं समजून बाजारामध्ये गेलो, आनंदात गेलो की पाहिजे ते मी खरेदी करून येऊ शकेल असं म्हणून जर त्या ठिकाणी गेलो आणि बाजारात गेल्यानंतर दुकानदाराने ती नोट बघितल्यानंतर ते खोटं आहे हे ज्यावेळेला त्यानं सांगितलं त्यावेळेला काय होतं? आपल्याला फार दुःख होतं. एक तर आपली फसवणूक झाली हे दुःख होतं, शिवाय कायद्याच्या कचाट्यामध्ये जर अडकलो की आपण बनावट नोटा व्यवहारामध्ये चालवतोय असं जर कुणी जर आपल्यावर गुन्हा दाखल केला तर आपल्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागतं. म्हणजे काही दोष नसताना, आपली काही चूक नसताना कुणीतरी आपल्याला फसवलं, त्यामुळे एवढ्या गोत्यामध्ये आपण येतो. त्याकरता नोटांची परीक्षा करून घेणं, ती खरीच नोट आहे ह्याची तपासणी करून मग ते आपल्याजवळ बाळगणं हे जसं व्यवहार्य आहे. अन्यथा खोट्या नोटा जर बाळगल्या तर दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडत नाही. समर्थ म्हणतात परीक्षेविना बांधलेले दृढ नाणे. परीक्षा केल्याशिवाय, तपासून बघितल्याशिवाय पैसे जर आपल्याजवळ ठेवले आणि ते घेऊन जर व्यवहारात गेलो तर मात्र दुःख भोगावं लागतं. तसं
आपण आपल्याजवळ जे आपलं म्हणून जे बाळगलेलं आहे, जी आपली वस्तू म्हणून जे आपल्याजवळ बाळगली आपण, ती खरी आहे का खोटी आहे हिची आपण परीक्षाच केली नाही. म्हणजे खरं जे धन आहे त्या धनाला आपण बाजूला ठेवलं आणि जे बनावट खोटं धन आहे त्या धनालाच माझं धन म्हणून आपण त्या ठिकाणी कन्वर्टीला बांधलेलं आहे. आणि असं करून जर त्या ठिकाणी आपण व्यवहार करायला गेलो तर मग दुःखाशिवाय काय पदरात पडणार. म्हणून संसार जो आहे तो खोटं धन आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार असं ज्ञानोबराय म्हणतात. त्याला खरं समजून आपण त्याच्यापासून सुख मिळेल अशा भ्रमात आपण फिरायला लागलेलो आहे. जी खोट्या नोटा घेतलेल्या आहेत आणि त्यापासून मी बाजारातनं अमुक वस्तू खरेदी करीन तमुक खरेदी करीन अशा भ्रमात आपण फिरतोय. पण पारखी जो ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला ते खरं खोटं कळत असतं. तसं आपल्या जवळचं असणारं जे धन आहे ज्याला आपण खरं म्हणतो ते खोटं आहे का खरं आहे हिची परीक्षा करणारे संत आहेत. त्या संतांच्याकडे जावं आणि आपल्या जवळचं जे खोटं धन आहे ते खोटं करून घ्यावं आणि खरं धन आपल्याला संत देतात ते आपल्याजवळ आपण बाळगावं. तर मग त्या ठिकाणी सुखाला काही कमी पडत नाही. खऱ्या नोटाजवळ असणारा मनुष्य काही घेऊ शकतो, निर्धास्त राहू शकतो. त्याला कायद्याची भीती नाही, पोलिसाची भीती नाही. दुकानदार काय पाहिजे ते त्याला त्या वस्तू देऊ शकतो. तेव्हा अशा प्रकारे समर्थाने हा पैशाचा दृष्टांत देऊन तुम्ही आम्ही जे पदरामध्ये संसार प्रपंचरूपी जे धन खरं म्हणून बांधलं त्यामुळे जीव दुःखी झाला आणि परमार्थरूपी खरं धन त्याचे आपण दुर्लक्ष करून ते बाजूला ठेवल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं. ते भोगावं लागू नये याकरता संत सान्निध्यामध्ये जावं आणि खऱ्या खोट्याचा निवाडा करून जे खरं आहे त्याचा स्वीकार करावा आणि जे मिथ्या खोटं आहे त्याला आपल्यापासून लांब करावं. हेच समर्थाने या श्लोकामधून तुम्हाला आणि मला मंडळी सांगितलेलं आहे. तेव्हा या संतवचनाचा आपण जरूर विचार करावा. अशा प्रकारचं या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आहे. तेव्हा मंडळी चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि चॅनलची माहिती आपल्या परिचित इतरांच्यापर्यंत जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.